रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। 24 एकरमध्ये कंधारचा ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामध्ये दरवर्षी जानेवारी किंवा डिसेंबर कंधार उत्सव साजरा करणार। व्यापाऱ्यांसाठी स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून देणार। उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक येईल। किल्ल्याच्या खंतकामध्ये बोटची सोय केली जाईल। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, माजी मुख्यमंत्री यांचा 100 दिवसाचा कार्यक्रम विशेष मोहीम अंतर्गत 2025 कंधार येथील भुईकोट किल्ल्यात सर्वधन मोहीम शासनाचे जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मोहीम राबविण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर राहुल कर्डिले, मुख्याधिकारी मेघना कावले, उपविभागीय अधिकारी मेघना संगेवार, कंधार पंचायत समितीचे महेश पाटील, तहसीलदार रामेश्वर गोरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, मुंडे अकॅडमीचे संचालक व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी श्रमदान केले। या कार्यक्रमाला सर्व उपस्थित होते। रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी कंधार तालुका प्रतिनिधी संतोष सोमासे। लोहा कंधार विधानसभेचे माननीय आमदार प्रतापरावजी चिखलीकर साहेब, आपल्या सीओ मॅडम मेघना कावली मॅडम, एसडीएम संगेवार मॅडम, तहसीलदार गोरे साहेब, आपली चर्चा होत होती आणि नळदुर्गच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातला जो किल्ला आपल्याला माहिती आहे त्या धर्तीवर संगोपन योजना जी आर्किटेक्चर विभागाची आहे, आर्किओलॉजी विभागाची आहे, तर हा किल्ला बीओटी तत्वावर जर आपण चालवायला दिला तर या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यवसाय होतील, लोकांचा फुटफॉल वाढेल आणि एक चांगलं मेंटेनन्स या किल्ल्याचं होईल अशी ही संकल्पना त्यांनी मांडली होती आणि त्यानंतर शासनाने त्या दृष्टीने पावलं उचललेली आहे। त्याचं टेंडर पण आणि विधिमंडळ अधिवेशन झाल्यानंतरच इमिडिएटली या सगळ्यांचा फॉलोअप ते करतील असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलंय। त्यासाठी मी माननीय आमदार महोदयांचे आभार मानतो। सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की कंधार हे अतिशय प्राचीन शहर आहे। जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा आपल्या जिल्ह्याचे 2 गॅझेट आहेत, 1000-1500 प्रमाणे 2 गॅझेट आहेत। त्याच्यामध्ये हिस्ट्री नांदेडची जी दिलेली आहे, फार कमी ठिकाणला इतकी जुनी प्राचीन इतिहास लाभलेला असतो, त्यापैकी कंधार एक आहे। जवळजवळ 1000 वर्षापेक्षा जास्त, कारण हे गोदावरी असेल किंवा मन्याड नदीचं खोरं आहे, हे इथं जुने अवशेष पण लाभलेले आहेतच, परंतु इतका चांगला त्या काळाचा चालुक्य राष्ट्रकूटांच्या काळात कृष्ण तिसरा यांनी बांधलेला किल्ला अजूनही सुस्थितीमध्ये आहे। आपण जर महाराष्ट्रात बघितलं, महाराष्ट्रात जर फिरलं तर मी बरेच किल्ले फिरलेलो आहे, सह्याद्री मधले अनेक किल्ले मी बघितलेले आहेत आणि महाराष्ट्रात किल्ले असण्याचं एकमेव कारण आता तो विद्यार्थी आहे, अभ्यास करतात तुम्ही एमपीएससी त्यामुळे तुम्हाला सांगायला मला आवडेल हे किल्ले इतर राज्यात कुठेच नाही। डोंगरी किल्ले हे फक्त महाराष्ट्रात आहे। याचं कारण आपला जो खडक आहे बेसाल्ट आहे, इतर राज्यांमध्ये बेसाल्ट खडक नाही आणि बेसाल्ट खडक जे जेव्हा एरप्शन झालं व्होल्कॅनोचं, त्यावेळेस अनेक लेअर त्याच्या पसरल्या मिलियन्स वर्षापूर्वी आणि त्या लेअरच्या मध्ये पाणी असतं अजूनही। तुम्ही जेव्हा कधी महाबळेश्वरला किंवा त्या भागात गेला तर तुम्हाला झाडांच्या रांगा दिसतील, मध्ये मोकळा एरिया, परत दुसरी रांग दिसतील, याला कारण मध्ये कुठेतरी पाणी आणि त्या पाण्यामुळे किल्ले आपल्याकडे आहेत। परंतु त्या डोंगरी किल्ल्यांची जी अवस्था आहे सध्या अनेक त्यांची पडझड झालेली आहे। त्याचं मेन कारण की जेव्हा ब्रिटिशांकडे हस्तांतर झालं सगळ्यांचं, ब्रिटिश शासन जेव्हा आलं तेव्हा अनेक ठिकाणी तोफा लावून ते किल्ले उडवण्यात आले दुर्दैवाने, त्यामुळे आपल्याला ती हिस्ट्री तिथं सापडत नाही। आता त्याचं संवर्धनाचं काम शासनाने चालू केलेलं आहे, परंतु याला अपवाद आपल्या इकडचा जो भुईकोट किल्ला आहे, भुईकोट किल्ल्यामध्ये पण सोलापूरला आहे, नगरला किल्ला आहे, त्यानंतर आपला धाराशिवला आपला नळदुर्गला किल्ला आहे, परंतु त्या सगळ्या किल्ल्यांपेक्षा कंधारचा किल्ला खूप मोठा आहे। मी आज पहिल्यांदा बघितला तर अतिशय प्रचंड मोठा किल्ला आहे, सुस्थितीमध्ये आणि खरंच हे जे वैभव आहे हे आपल्याला सगळ्यांना जतन करायला लागेल आणि तहसीलदार साहेबांनी, त्यांच्या टीमनी आणि तुम्ही मेन म्हणजे कुठल्याही गोष्ट सामूहिक शक्तीशिवाय होत नाही। जेव्हा निधी आहेत किंवा या गोष्टी सगळ्या होत राहतात, परंतु जेव्हा तुम्ही लोक जे आपलं आहे गोष्ट याला जतन करायचंय या भावनेने जर असेच पुढे आले, रेग्युलरली येत राहिले
तर निश्चितपणे हे फार मोठं काम आहे, आव्हानात्मक काम आहे. आपण हे सगळं पेलूया. पण नांदेडमध्ये नंदगिरीला जो आपला किल्ला आहे त्याची पण दुरावस्था झाली. तो त्याचा फार छोटा किल्ला आहे तुलनेने. तिथं काम करणं आणि इतक्या मोठ्या एरियात काम करणं याच्यामध्ये पण जमीन आसमानचा फरक आहे. तरी पण तिथल्या काही मुलांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन तिथे जी साफसफाई केलेली आहे त्या टीमला पण एका दिवशी आपण इथं येऊ, आणूया आणि त्यांचे अनुभव पण तुमच्यासोबत एकदा शेअरिंग करू. म्हणजे त्यांनी कसं गेलं, काय अडीअडचणी आल्या याचं पण एकदा पुढच्या काळामध्ये सकाळी लवकर येऊन आपण 15 दिवसांनी असेल किंवा जेव्हा जेव्हा शक्य असेल, आठवड्याला असेल, कधी 3 आठवड्याने असेल, तर निश्चितपणे इथं येऊन तुमच्यासोबत श्रमदान करायला निश्चित आम्हाला आवडेल. अनेक क्वालिटीज डेव्हलप होतात. तुम्हाला तुमच्या हिस्ट्रीबद्दल एक जाणीव तयार होते आणि तुम्हाला हिस्ट्री अजून डोळसपणे अभ्यासण्याची एक प्रेरणा पण याच्यामधून मिळेल. त्याचा तो गाळ आहे, तर तो गाळ काढणे असेल किंवा इथं लाईट आणि पाण्याची सोय असेल, अशा अनेक गोष्टी आहेत. आता माननीय आमदार महोदयांनी आपले जे सांस्कृतिक मंत्री शेलार साहेबांकडे पाठपुरावा केलेला आहे, त्याची मीटिंग पण लवकर होईल. त्यामध्ये आम्ही हे प्रश्न मांडूच. परंतु आणि हा पण साधारणतः वारसा दिन असतो एप्रिलमध्ये, पण एप्रिलमध्ये जरा लवकर पण होईल आणि उन्हाळ्याच्या दिवसात करण्यापेक्षा आपण साधारणतः हिवाळ्यात कधीतरी डिसेंबर जानेवारीमध्ये या महोत्सवाचं आयोजन निश्चितपणे आपण करू, असं मी आमदार साहेबांना आणि निश्चितपणे त्या दृष्टी आपली लोकल आपला ग्रुप असेल, व्हॉट्सअप ग्रुप असेल, एक तयार करा आणि त्याचं मायक्रो प्लॅनिंग आतापासून आपण चालू करू, जेणेकरून आपल्याला मग डिसेंबर जानेवारीमध्ये चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याचसोबत पुरातत्व खातं पण आता पुढे आलेले त्यांचे अधिकारी इथं आहेत. परंतु जिल्हा स्तरावर महाराष्ट्र शासनाने आता जो नवीन PR काढलेला आहे गेल्या 2-3 वर्षापासून, त्याच्यामध्ये गड किल्ले संवर्धनासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देणं, त्यासाठी वेगळं हेड तयार केलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये पण आपल्या स्तरावरून काही गोष्टी करता येतील. आता कुठल्या गोष्टी करायच्या किंवा हे काम जे आहे ते इतर कामासारखं नसतं. हे फार आर्किओलॉजीचं काम हे नाजूक काम आहे. त्यामुळं कुठलं काम करायचं, कसं करायचं यासाठी गायडन्स, ही जी पॉझिटिव्ह एनर्जी तयार झालेली आहे ही अशीच आपण टिकून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले जे लोक आहेत ते रेग्युलर इथं तुम्ही फिरायला जात असाल तर इथं या, इथं थोडंसं काम करा आणि एक वेगळं समाधान, आनंद मिळेल. आणि आपलं जे वैभव आहे गतवैभव आहे, कारण राष्ट्रकूट, नंतर चालुक्य, काकतीय आहे, त्यानंतर खिलजी डायनेस्टी होती, तुगलक होते, मुघल होते, निजाम होते, आणि नंतर आतापर्यंत हा त्याला अनेक राजवटी, पोलीस निरीक्षक असतील, फॉरेस्ट अधिकारी आहेत, आर्किओलॉजी आहे, तुम्ही सगळे विद्यार्थी यांचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या महोदय, उपस्थित सर्व डॉक्टर्स, सर्व कार्यकर्ते, सर्व गटातील सर्व या ठिकाणी नागरिक, स्पेशली या ठिकाणचे ज्या 5 ग्रामपंचायत आहेत जवळच्या, कोटबाजार, धर्मापुरी वगैरे, या ठिकाणचे सर्व सरपंच, या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी. खरं म्हणजे सर, हा किल्ला राष्ट्रकूटकालीन आहे. 3रा कृष्णदेवराय यांच्या काळात बांधलेला आहे असा इतिहास आहे. आणि त्यानंतर जशा राजेशाह्या बदलत गेल्या त्या पद्धतीने या ठिकाणी राज्यकर्त्यांचे जे सुभेदार वगैरे होते त्यांनी हा किल्ला सांभाळला. हा किल्ला जर पाहिला तर महाराष्ट्रातले अनेक किल्ले आपण पाहतो, त्यापैकी सर्वात चांगला शाबूत असणारा हा किल्ला आजही अस्तित्वात आहे. आणि अगदी कुठला इतिहास पाहायचा असेल तर इतिहासकालीन वास्तूंमधून तो इतिहास खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत जातो. आणि म्हणून हा किल्ला संवर्धनाचं काम करणं हे आपलं सर्वांचंच दायित्व आहे. म्हणून या ठिकाणी हा उपक्रम माननीय आमदार साहेबांच्या सूचनेवरून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि जो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा 100 डेजचा कार्यक्रम आहे त्या अंतर्गत आपल्या आजूबाजूच्या ज्या वास्तू आहेत इतिहासकालीन, यांना पर्यटनाचा जो ओघ आहे पर्यटकांचा, या ठिकाणी यावा आणि या ठिकाणचं पर्यटन वाढावं, हाही त्यामागचा उद्देश आहे. तर हा किल्ला संवर्धनासाठी सर मागच्या शनिवारी आपण सुरुवात केली. त्याच्या आधी एक मीटिंग घेतली होती, त्या ठिकाणी बरेच पत्रकार बंधू आणि या ठिकाणचे बरेचसे नागरिक आणि 5ही गावचे सरपंच उपस्थित होते. त्यानंतर असं ठरलं की दर शनिवारी हा किल्ला साफ करण्यासाठी
एक टीम येणार आणि मग त्यासाठी इथल्या जे पोलीस अकॅडमीचे जे भरतीचं काम करतात, विद्यार्थ्यांना तयारी करून घेतात, ते दोन्ही संचालकांनी या ठिकाणी मदत केली. शिवाय सर्व कॉलेजच्या जे प्रिन्सिपल आहेत किंवा संस्थाचालक आहेत, त्यांनी त्यांची टीम या ठिकाणी किल्ला साफ करण्यासाठी देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. तर आपण टप्प्याटप्प्याने घेतोय. पावसाळ्यापूर्वी साधारण हे काम करता येईल. एकदा पाऊस लागल्यावर मग थोडेसे अडचणी तयार होतात. पुन्हा हिवाळ्यामध्ये काम हाती घेता येईल. असं करून नांदेडचा जो नंदगिरीचा किल्ला आहे, जो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आता व्यवस्थापनाचं काम चालू आहे, तसंच या ठिकाणी करण्याचा मानस आहे. तर अनेक चॅलेंजेस आहेत हे किल्ला साफ करताना. अगदी बांबू एवढाले साप पण या ठिकाणी आहेत. ते असताना पण ही जी तरुण मंडळी या ठिकाणी आहेत, तशा आपण सूचना करतो यांना सुरक्षितता ठेवून किल्ल्याचं संवर्धन चालू आहे. तर अनेक बाबी आहेत, अनेक मुद्दे आहेत किल्ल्याच्या अनुषंगाने. ते जसं याचं मॅपिंग होईल, गाळ काढणे आहे, इथं विजेचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्यासाठी सोर्सेस आहेत परंतु पाणी वापरत नाही. तर ते दोन्ही बारव खाली करून आपल्याला परत एकदा त्याचं पुनर्जीवन करून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर या ठिकाणचं सुशोभीकरण आहे, एक चांगली गार्डन आतमध्ये आपल्याला करता येईल. मागे तहसीलची इमारत आहे, जुना महाल असल्यासारखा आहे तो. त्या ठिकाणी काही फाउंटन आहेत, त्या फाउंटनला पण पुनर्जीवित करता येईल, पाहता यावं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. तर मी प्रशासनच या ठिकाणी आहेत, आमदार साहेब या ठिकाणी आहेत. तर विनंती करते आपल्या सर्वांच्या वतीने की या दृष्टिकोनातून जर पुढचे कामं होत गेले तर निश्चितच याला गतवैभव प्राप्त करून देता येईल. या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी सर उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे प्रेरणादायी आहे, कारण हे सगळी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारी मुलं आहेत. तर हा खूप चांगला सुयोग आला. आपल्या सर्वांचं भाग्य आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय CO मॅडम पण या ठिकाणी, मेघना कावली मॅडम, नुकताच त्यांनी चार्ज घेतलाय. आणि सर पहिल्यांदाच असं झालं की नांदेडमध्येच प्रोग्रेशन झालं आणि नांदेडमध्येच COशिप मिळाली. तर त्यांचंही या ठिकाणी खूप मोठा आपल्याला मदत होणार आहे. तर या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक संपवते आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करते की